शिवसेना घाबरणारा पक्ष नाही, घाबरवणारा पक्ष. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत. ताजलँड्समधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंमध्ये पार पडली गुप्त बैठक. केडीएमसी उल्हासनगर पालिकेच्या महापौर पदावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसेल, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा. संजय राऊत कुठेही जाऊ शकतात, फक्त जेव्हा त्यांची टर्म संपणार त्यानंतर ते राज्यसभेवर जाऊ शकत नाहीत. चंद्रकांत पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग. कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब, वरिष्ठ सूत्रांची माहिती. पाच वर्षात मुंबई विकसित राष्ट्रांच्या राजधानीपेक्षा प्रगत झालेली दिसेल. दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. महाराष्ट्रासाठी अधिकाधिक गुंतवणूक आणण्याचं लक्ष्य. सोलापुरात मानहानीकारक पराभव. हा पराभव अंतिम नसल्याचं म्हणत प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांसाठी भावुक पत्र. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत यांना अटक. आता तर भाजपनं गुन्हेगारांच्या कुटुंबियांचं केलेलं शुद्धीकरण पहा. एकेकाळी पुणे शहरातील बोडके टोळीशी संबंधित असलेल्या तसंच खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात तुरुंगवारी केलेले दिनेश उर्फ पिंटू धाडवे यांची पत्नी भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत विजयी झाली. पिंटू धावडेंची पत्नी रुपाली दिनेश धाडवे प्रभाग 39 मधून विजयी झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधान्यांपेक्षा मुंबई प्रगत झालेली दिसेल असा विश्वास व्यक्त केलाय. ज्या प्रकारची प्रगती आपला महाराष्ट्र करतोय, आज $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आम्ही चाललो आहोत. आत्ता तरी कोणाशी स्पर्धा नाही आहे, कारण महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये इतका पुढे आहे की आपल्या नंतर जो या स्पर्धेमध्ये दुसरं राज्य आहे ते राज्य आपल्यापेक्षा अर्ध्यावर आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पहिली सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. आजपासनं दरवर्षी तुम्ही जेव्हा मुंबईला याल, प्रत्येक वर्षी तुम्हाला एक बदललेली मुंबई दिसेल आणि 2030 साली जगातल्या कुठल्याही विकसित राष्ट्राची जी राजधानी आहे त्यापेक्षा उत्तम अशा प्रकारची मुंबई ही पुढच्या 5 वर्षामध्येच आपल्याला तयार झालेली दिसेल. तर दुसरीकडे वसई विरारमध्ये भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू केल्याची चर्चा आहे. एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानं या संदर्भात चर्चांना उधाण आलंय. वसई विरार महानगरपालिकेत भाजपचे 43 तर बहुजन विकास आघाडीचे 71 उमेदवार निवडून आलेत. सध्या बवियाकडे पूर्ण बहुमत दिसत असलं तरी ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी फक्त 15 नगरसेवकांची आवश्यकता आहे. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो. यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं, पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं?
42 कोटी 60 लाखाचं आम्ही जी पास करून ठेवल्या जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची सध्या टेंडर नाही काढता आली MMRDA. सत्ता करण्याच्या सारीपाटात महानगरपालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे जरी 29 उमेदवार निवडून आले असले तरी भाजपसोबत सत्ता स्थापन करताना संख्याबळाच्या जीवावर सत्ता वाटपाचं समीकरण ठरवलं जाऊ शकतं. अशावेळी एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगरही सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार निवडून आलेत. या उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते शिंदेंच्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवलं जातं. असं वाटतं ठाकरेंचे सगळे नगरसेवक काल इथं मातोश्रीवर होते. ताज लँडमध्ये कोणी बंद नाही आहे, सगळे मोकळे आहेत. ज्यांनी बंद केले त्यांनाच भीती आहे, एवढंच तुम्हाला सांग. अशक्य आहे गोष्ट. ऑपरेशन टायगर कसला हास्यास्पद विनोद आहे हा सगळा. खरं तर ते ऑपरेशन टायगर करायचं, टायगर पिंजऱ्यात का ठेवावी लागली तुम्हाला? आमचे टायगर फिरतायत मोकळे. एक विश्वासाची एक ती मस्तपैकी त्याच्यामध्ये बांधणी आहे, लक्षात ठेवा. आणि जाणीव आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना. न विकली गेलेली ही जी माणसं आहेत आमची, ती काल निवडून आल्यानंतर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि त्यांना मोकळीक दिली. चक्क विश्वास आहे. अविश्वास असतो ती माणसं हे सगळी धडपड करत असतात. मुळात त्यांची सगळी उभारणी जी आहे की जी उभं राहिली त्याच्यातनं, ती गद्दारीतनंच आहे ना, पाठी सुराखुपासूनच आहे ना, खोटं बोलणं आहे ना. आता या सगळ्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेचं महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवानं ठरवलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तर देवानं जरी महापौर ठरवलाच आहे, मग नगरसेवकांना का कोंडून ठेवलंय असा सवाल राऊतांनी केलाय. देवाचे म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोड. महायुतीचा महापौर बसला असता तर 29 नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं. जर एवढं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले. याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा. त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात. बिगेस्ट लुझर मनसे असेल हे माझं भाकीत खरं ठरलंय अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. यावर राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. राज ठाकरे यांना दुर्दैवानं कमी जागा मिळाल्या आणि हे दुःख सगळ्यांना आहे आम्हाला. आम्ही आत्ता राजसाहेबांच्या पक्षाचे एक उमेदवार आले होते आमच्याकडले, ते सांगायला की शिवसेनेनं आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पण थोड्या मताने मी पडलो. आम्ही ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. दुर्दैवानं फार मोठं यश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरी येऊ शकलं नाही तरी मी त्यांना फडणवीस म्हणतात किंवा काड्या घालतायत तसं काय लुजर वगैरे मानत नाही.